पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीला देखील गॅस तुटवड्याचा मोठा फटका बसला। गॅसच्या तुटवड्यामुळे 30% कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहे। गॅसचा अचानक तुटवडा कसा झाला या संदर्भात साठेबाजी होण्याची भीती आहे। इंडस्ट्रियल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप बटवाल यांनी या संदर्भात भीती व्यक्त केलेली आहे। गॅस मिळत नसल्यामुळे कंपन्यांचे प्रोडक्शनवर इम्पॅक्ट झालेला आहे। बऱ्याच कंपन्या त्यामुळे ही जी प्रोडक्शनची साखळी आहे ती हॅम्पर झालेली आहे। कारण व्हेंडरकडून जर माल मिळाला तरच मोठ्या ओईएन कंपन्या त्यांचं प्रोडक्शन बाजारात आणू शकतात, ही वस्तुस्थिती आहे। त्यांच्याकडे त्यांचं प्रोडक्शन थांबल्यामुळे ती चेन डिस्टर्ब झालेली आहे। पुण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी चक्क रांगा लागल्याचं चित्र आहे। बुकिंग करून सुद्धा नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत नाहीये। 3 दिवस गॅस सिलेंडर न मिळाल्यानं लहान मुलांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि या संदर्भात नागरिकांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। पुण्यामध्ये सध्या घरगुती सिलेंडरची आणीबाणी झाली म्हणावं लागेल, कारण मी सध्या पुण्यातील समिधा गॅस सिलेंडर एजन्सीच्या समोर उभा आहे आणि आपण बघू शकता की दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि या दुपारच्या सुमारास सुद्धा अक्षरशः काही नागरिक आहेत या ठिकाणी गॅस घेण्यासाठी या भारत गॅस सिलेंडरच्या एजन्सीवरती आलेले आहेत, परंतु यांना गॅस भेटत नाही। वेगवेगळी कारणं यांना दिली जात आहेत। खरं तर या विभागाचे काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आपल्या समोर आहेत। त्यांना खरं तर नागरिकांची प्रचंड त्रास होतोय, त्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत। काय सांगाल, काय शासन तर सांगतं गॅस सुरळीत चालू आहे। सरकारकडनं सांगण्यात येत आहे की रोजच्या रोज तुम्हाला जर लागणारा गॅस मिळणार आहे, पण इथं जर आपण पाहिलं तर लोकांना बरेच दिवस झाले गॅस मिळत नाहीये। सरकारमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आता मध्यंतरी मीडियाद्वारे सांगितलेलं आहे रोजच्या रोज गॅस देत आहे, पण तशी परिस्थिती इथं दिसत नाहीये। 15 दिवसापासून आम्ही बुकिंग करतोय, तर बुकिंग होत नाहीये। त्याच्यानंतर 8 दिवसानंतर बुकिंग झालं पण सिलेंडर देत नाहीये। याचं रिझन काय? काय महिला भगिनी आहेत ताई, काय कशाचं? सर आता आमच्याकडे पण गॅस नाही, आता आमची बुकिंग पण होत नाही, आमचं पुस्तक संपलं म्हणल्यावर आम्ही आता कुठून आणायला पाहिजे ना। दिलं तर आता ते बुकिंग करायचं म्हणलं तरी होत पण नाही, आता काय करायचं। आणि 8 दिवस झाले 17.5 नळी गोसाई वस्ती इथं गाडीच येत नाहीये सिलेंडरची। इथून मागे असं कधीच झालेलं नाही। सर माझी बुकिंग झालेली आहे, आता 3-4 दिवसाच्या नंतर मध्ये गॅस भेटेल म्हणतात। बुकिंगचा मेसेज बी आलेला आहे, 3-4 दिवसाच्या नंतर भेटेल म्हणतात। आता घरी गॅस संपलेला आहे। नागरिक अक्षरशः वैतागलेले आहेत, परंतु या सगळ्या नागरिकांना गॅस वेळेत किंवा दिलं जात नाही। खरं तर खूपच हा सगळा धक्कादायक प्रकार जो आहे तो पुण्यातील हडपसर माळवाडी या ठिकाणी सध्या सुरू आहे। लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।